मंडळी, संपूर्ण जगामध्ये लोक आईच्या पोटातून जन्माला येतात, पण आमच्या देशामध्ये काही लोक कोणाच्या तरी तोंडातून जन्माला येतात ही संकल्पना राबवण्यात येते. भगवान के मुख से ब्राह्मण, भुजाओं से क्षत्रिय, जंघाओं से वैश्य, चरणों से शूद्र का प्राकट्य हुआ, ये मैं नहीं कह रहा, वेद कह रहे हैं. तो जब व्यवस्था बनी है तो उस व्यवस्था को फॉलो की जाए ना. पण याच देशातला पंतप्रधान व्यापारी जेव्हा देशाच्या बाहेर जातात तेव्हा त्यांना आम्ही बुद्धांच्या देशातून आलो असं सांगावं लागतं. चीन, जापान, कोरिया, मंगोलिया, मैं जहां भी गया बोधि वृक्ष के पौधे लेकर के गया था. I come from India, the land of Buddha. तिथे ही भोंदूगिरी चालत नाही. कोणाच्या देवाचा धर्माचा अजिबात विरोध नाही, पण ज्या धर्मग्रंथांनी, ज्या पुस्तकांनी लोकांना शूद्र ठरवलं, अस्पृश्य ठरवलं आणि त्यांना नायनाईचे अत्याचार सहन करावे लागले, त्या ग्रंथांना आणि त्या भोंदूभावांना खोटं ठरवण्याचा, त्यांच्यावर टीका करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. खरं तर बुद्ध, शिव, शाहू फुले, आंबेडकर वाचले तर ही संकल्पना आणि भोंदूगिरी मिनिटात ढासेल. पण आमच्या देशामध्ये डोक्यावरचं भविष्य वाचणारा आवडतो, पण महात्मा ज्योतिबा फुले वाचणारा आवडत नाही, ही शोकांतिका आहे.